नमस्कार. डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या ठिकाणी टीईटीची जाहिरात आलेली आहे आणि टीईटीची जाहिरात आली असेल तरी सुद्धा तुमच्याकडे जर ही कागदपत्र जर याद नसतील तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही आणि त्याचं नुकसान तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मी जे कागदपत्राची यादी या ठिकाणी तुमच्याजवळ आणणार आहे, ही संपूर्ण यादी आपण पाहायची आहे. ही यादी पाहण्या अगोदर डबल अकॅडमीने आपली टीईटीची या ठिकाणी पेपर 1 पेपर 2 ची या ठिकाणी हे केलेली आहे. पेपर 1 पेपर 2 ची बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 पेपर 2 आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्र इतर वेगवेगळ्या बॅचेस जॉईन करायची गरज नाही. एकाच पैशाच्या किमतीमध्ये एकाच किमतीमध्ये तुम्हाला 1500 रुपयामध्ये पेपर 1 पेपर 2 सोशल सायन्स आणि पेपर 2 मॅथ सायन्स हे दोन्ही बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध केलेल्या आहेत. तर आपण त्या बॅच जॉईन करू शकता. तसंच याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला ई बुक स्वरूपामध्ये, टेस्ट सिरीज सुद्धा तिन्ही परीक्षेच्या तिन्ही पेपरच्या तुम्हाला उपलब्ध करून ही बॅच तुम्ही पटापट जॉईन करून घेऊ शकता. फक्त 1500 रुपये फीस आहे. लाईव्ह क्लास आहेत, रेकॉर्डेड आहेत. तुम्ही आयफोनवर सुद्धा लेक्चर बघू शकता, अँड्रॉइडवर बघू शकता आणि कम्प्युटर असेल तर कम्प्युटरची सुद्धा लिंक आपल्याकडे अवेलेबल आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत की कागदपत्र कोणकोणते आहेत. तर हे सर्व कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. फॉर्म भरण्या अगोदर आपण सगळ्यांनी आपल्याकडे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्राची मुदत झाली आहे किंवा नाही हे संपूर्ण पाहायचं आहे. विशेष करून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. कारण होते काय की ज्या दिवशी तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्या फॉर्म भरून उपयोग नाही, कारण की तुमचा फॉर्म मग ओपन कॅटेगरीमध्ये जाणार आहे. कोणत्या कॅटेगरीत जातो? ओपन कॅटेगरीत जातो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बॅच जॉईन करण्यासाठी नंबर आहे 8010457760. तसंच टीईटीच्या पेपर 1 आणि पेपर 2 च्या टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्ही घरपोच सुद्धा मागू शकता. तसंच अतिसंभाव्य प्रश्न सुद्धा त्यात तुम्हाला अवेलेबल आहेत. तर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही टीईटीचा जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म या ठिकाणी भरण्या अगोदर तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आयडी हा तुम्ही विसरायचा नाही. तसंच त्याचा पासवर्ड, या 3 गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत की तुम्ही कोणता मोबाईल नंबर वापरला, कोणता ईमेल आयडी वापरला आणि कोणता पासवर्ड वापरला. कारण की तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करणं बऱ्याचशा गोष्टीपर्यंत खूप अशी मोठी लंबी प्रक्रिया असतं. सगळ्यात अगोदर ह्या तुम्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. नंबर 2, या ठिकाणी तुमच्याकडे आवश्यक आहे टीसी. काय आवश्यक आहे? तुमच्याकडे टीसी आवश्यक आहे. टीसी जर असेल तर त्या टीसीवर तुमची जन्मतारीख योग्य आहे का नाही ते पाहायची. जर योग्य नसेल तर तुम्ही जन्मतारखेचा दाखला आणून तुमची टीसीवरची जन्मतारीख तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे त्याच्यावर चेंज नाही करत तर तुम्ही त्या ठिकाणी पाहायची आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आधार कार्डवरची जन्मतारीख, टीसीवरची जन्मतारीख, तुमच्या मतदानवरची जन्मतारीख, लायसन्सची जन्मतारीख, या सर्व जन्मतारखा तुमच्याकडे सेम असणं आवश्यक आहे, अन्यथा प्रॉब्लेम निर्माण होतो. दुसरी गोष्ट टीसी. आता ज्या लोकांकडे टीसी या ठिकाणी दाखवायची गरज नाही, कोणाचं जर शाळेत नाव टाकेल असेल तर ती टीसी त्या ठिकाणी असली तरी सुद्धा चालते. जेवढं जास्तीत जास्त शिक्षण तुमचं झालेलं आहे ते सर्व शिक्षण त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर तुमच्याकडे मार्कलिस्ट पाहिजे. 10वीची मार्कलिस्ट, तुमची 12वीची मार्कलिस्ट, तुमचं डिग्री जर असेल तर डिग्रीची मार्कलिस्ट, नंतर तुमचं डीएड असेल, बीएड असेल, एमएड असेल तर या सर्वांचे गुणपत्रक, या सर्वांची मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र हे सर्व तुमच्याकडे असणं, हजर असणं आवश्यक आहे. तसंच 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि डिग्री सर्टिफिकेट, मार्कलिस्ट वेगळी आणि सर्टिफिकेट वेगळी, हे सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे फॉर्म भरायच्या अगोदर. तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी झालं पहिलं, दुसरं मार्कलिस्ट. आता तुमची शाळेची मार्कलिस्ट आणि तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन, हे झालं तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन ओरिजिनल त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. नंतर लेटेस्ट तुमचा काढलेला कलर फोटो, लेटेस्ट काढलेला कलर फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी 5 नंबर तुमचं एक आयडी ओळखपत्र. आयडी ओळखपत्र मध्ये तुमचं आधार कार्ड आपण या ठिकाणी घेऊ शकतो. आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता कोणतंही, पण शक्यतोवर आधार कार्ड असेल तर फारच चांगलं. नंबर 6, सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे की तुम्ही जर लग्न झालेल्या महिला असाल तर तुमच्याकडे नाव बदलण्याचं गॅझेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. तसंच विवाह नोंदणी प्रमाणपत्र. आता बरेच जण म्हणतील सर माझ्याकडे गॅझेट आहे तर विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज आहे का?
हो गरज आहे, भूक नसो पण शिदोरी असो अशा प्रमाणेनुसार तुमच्याकडे दोन्ही गोष्ट काढून ठेवा. मात्र सर्वप्रथम गॅझेट असणं आवश्यक आहे, कारण की तुमचं नाव बदल झालेलं असतं. लग्न अगोदरचं नाव वेगळं असतं आणि नंतरचं नाव वेगळं असतं. हे दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर 7 नंबर, तुमच्याकडे MSCIT असेल तर MSCIT सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. नंबर 8 या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट हे प्रत्येकासाठी लागू आहे. तुमच्यापैकी जर कोणी EWS असेल तर EWS कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी असणं आवश्यक आहे. EWS असेल तर EWS, किंवा तुम्ही जर अनाथ असेल तर अनाथाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही मिलिटरीमन असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर एक सर्व्हिसमॅनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर स्पोर्ट्स पर्सनचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी, नसेल तर गरज नाही, नसेल तर गरज नाही. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी BEd MEd यांच्या सेकंड वर्षाला आहे, दुसऱ्या वर्षाला आहे, तर असे सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. असे सर्वजण फॉर्म भरू शकतात. लक्षात ठेवायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. आता या ठिकाणी नॉन क्रिमिनल 10 नंबर, तुमच्याकडे नॉन क्रिमिनल कोणाकोणाला पाहिजे. आता जे लोक OBC आहेत, जे लोक SBC आहेत, जे लोक OBC SBC आहेत किंवा NTA NTB NTC NTD आहेत, अशा सर्व लोकांना या ठिकाणी नॉन क्रिमिनलची गरज आहे. कशाची? नॉन क्रिमिनलची या ठिकाणी गरज आहे. काही जणांचं या ठिकाणी, तर हे सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नॉन क्रिमिनलची डेट संपली का, डेट संपली का, ही डेट चेक करायचा. एक्सपायर जर असेल तर नवीन काढून ठेवा, किंवा नसेल तर पावती क्रमांक तरी टाका. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. कोणासाठी? OBC SBC NTA NTB NTC NTD या कॅटेगरीच्या लोकांसाठी. SC ST यांना नॉन क्रिमिनलची गरज नाही. हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे काय रेडी पाहिजेत. आणि कृपा करून फॉर्म भरण्याच्या अगोदर तुमचा फॉर्म 4 खेप बघायचा आहे. काही चुकलंय का, काही चुकलंय का, चुकलं असेल तर त्या ठिकाणी परत दुरुस्त करा. 4 खेप फॉर्म भरायचा. सबमिट करायच्या अगोदर त्या ठिकाणी नाव, गाव, काना, अक्षर, जेणेकरून तुमचं सर्टिफिकेट येण्यासाठी मग प्रॉब्लेम निर्माण झाला पाहिजे नाही. तर असे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बाकी कास्ट सर्टिफिकेट, EWS, अनाथ, सर्व्हिसमॅन, स्पोर्ट्समॅन असेल, किंवा तुम्ही अंशकालीन असेल तर त्याचं सगळं प्रमाणपत्र, दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर हे सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. फॉर्म भरताना त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. घरी काढून ठेवा, कारण की फॉर्मची प्रिंट विसरायची नाही. हॉल तिकीट आलं की त्या हॉल तिकीट सुद्धा 2 प्रतीमध्ये काढून ठेवायचं नाही, काढून ठेवायचं. हॉल तिकीट काय होते, बऱ्याच परीक्षेमध्ये TET सोडून इतर परीक्षेमध्ये काय होते, हॉल तिकीट घेऊन घेतात आणि नंतर मग तुमच्याकडे ते राहत नाही, किंवा तुम्ही कुठेतरी पेढे खाता, 4 चिवडा खाता. तर अशा वेळेस ते आपल्यासाठी नुकसानकारक आहे. परीक्षेचं हॉल तिकीट सुद्धा आणि प्रिंट सुद्धा 2-2 काढून ठेवायचे आहेत. जास्तीत जास्त 10-20 रुपये शिल्लक लागतील. तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहिजे डोमेसाईल. डोमेसाईल हे तेच लोकांना मिळतंय जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. तसंच कर्नाटक मधले 865 गावातले लोक तेच या ठिकाणी फॉर्म भरतात. डोमेसाईल सगळ्यांनी काढून घ्यायचं आहे, ज्याला रहिवासीचं प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नॅशनॅलिटी सुद्धा काढू शकता. एवढे सर्व डॉक्युमेंट जर असतील तर तुम्हाला कोणीही फॉर्म भरण्यासाठी रोखू शकत नाही. अन्यथा फॉर्ममध्ये केलेली चूक परीक्षेपर्यंत तुमचं टेन्शन घेत बसणार आहे. कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये बदल असेल तर ते आजच दुरुस्त करायचे आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी पटकन या ठिकाणी बॅच जॉईन करायची आहे. तुमच्यासाठी सर्व आजपासून TET साठीच हे चॅनल पूर्ण समर्पित असणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.